नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. ऑफकोर्स मिस्टर राठोड, तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही कोणालाही पाठवून हे काम करू शकत होते, पण आपण इथे येऊन स्वतःचं सगळं पाहणं बरोबर वाटलं. बिझनेसमध्ये जे पण आता नवीन पिढी यायचे म्हणते ना, तर तुम्ही त्यांच्यासाठी आयडियल ठराल. इथे आता काही चुकीचं नव्हतं कारण प्रिन्सिपल सर अक्षयला मस्का मारत होते. कोणी पण बघून म्हटले असते का मनातच अक्षय बोलत होता की कुठल्या चक्करमध्ये पडलास तू अक्षय, तरी पण अक्षय चेहऱ्यावर स्माईल आणत म्हणाला, थँक्यू सो मच फॉर काइंड वर्ड्स मिस्टर जाधव. आता आपण इथे आलेच आहात म्हटल्यावर आपण ऑफिसमध्ये जाऊन बोलूया का? मिस्टर जाधव ऑफिसकडे इशारा करत अक्षयला बोलले. अक्षय गळा साफ करत म्हणाला, त्याची काही गरज नाही आहे मिस्टर जाधव. अक्षय कसं तरी तिथून निघण्याच्या मार्गावर होता, पण मिस्टर जाधवांचा मूड काही दिसतच नव्हता. अक्षयला एवढ्या लवकर सोडण्याचा अक्षयचं बोलणे ऐकून मिस्टर जाधव यांच्या चेहऱ्यावरील स्माईल गायब झाली. 5 ते 10 मिनिटातच त्यांनी किती स्वप्ने पाहून टाकले होते एका लायब्ररीबद्दल. त्यांचे एक्सप्रेशन पाहून अक्षय हसत म्हणाला, जसं की तुम्ही बोललात आता खूप टाईम झालाय, सो त्याच्यामुळे आपण ह्याबद्दल एखाद्या दिवशी बोलू. मी फक्त तुमचा कॅम्पस एकदा मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं होतं, त्याच्यामुळे मी इथे आलो होतो. पण हे बोलताना अचानक त्याला आरुषीची आठवण झाली. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर याबद्दल आपण उद्या बोलूयात. हो, तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता. जाण्याआधी अक्षयने पूर्ण कॉलेजवर नजर फिरवली. हां, लफ्फाछपीचा खेळ खेळू राहिली माझ्याबरोबर ना? ठीक आहे आरुषी शर्मा, पाहू कोण जिंकतं आणि कोण हारतं. तू का मी अक्षय मनातच बोलला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हसू आले. अक्षयचा मूड पण आता पहिल्यापेक्षा चांगला झाला होता. घरी यायच्या आधी त्याने एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केले होते. घरी आला तेव्हा त्याने परत एकदा चेक केलं. आरुषी अजून पण घरी आली नव्हती. पण आता त्याने तिची थोडी पण पर्वा नाही केली आणि आरामात जाऊन सोफ्यावर बसला. त्याने पहिलाच विचार केला होता की आरुषी 10 वाजायच्या आधी आरुषी घरी नाही आली तर मॉमला तिला कॉल करायला सांगेन म्हणून. आरुषीने अक्षयचे कितीही कॉल इग्नोर केले असतील, पण ती प्रेमळ सासूबाईचे कॉल तिने कधीच इग्नोर नसते केले. कितीही केले तरी ती त्यांच्यासमोर संस्कारी सून म्हणूनच नाटक जे करत होती. अक्षय आता सोफ्यावर पडत टीव्हीचा रिमोट घेऊन चॅनेल बदलत होता. तिकडे क्लोज डिझाईन कंपनीमध्ये काम करून तिला जरा पण टाईम आठवला नाही. एक दिवस आधीच तिला लागलेलं होतं, पण अक्षयने दिलेल्या मेडिसिनने ती बरी झाली होती. पण एवढा वेळ खाली वाकून काम करून तिची आता हालत खूपच खराब झाली होती. आरुषीला आता तिच्या आईबाबांची आठवण येत होती, कारण एवढ्या दिवस ते असल्यामुळे आरुषीला असं बाहेर काम करायची गरज पण आली नव्हती. पण तिच्या बाबांनी तिच्यासाठी एवढं काही कमवून ठेवलं होतं का आरुषीवर अशी साफसफाई करायची वेळ तरी आली नसती. पण आता मजबुरीमुळे तिला हे सगळं काम करायला लागत होतं. तेवढ्यात तिला अक्षयची आठवण झाली. कितीही केले अक्षयबद्दल तिच्या मनात कुठलीही फिलिंग नव्हती, पण जेव्हापासून तो तिच्या आयुष्यात आला होता
आयुष्यात आला होता ना, तेव्हापासून टी व्हीवर मॅगझिन्स पेपरमधील न्यूज ह्याकडे तिचं पाहण्याचा हेतू पण नसायचा, तरी तिचं लक्ष तिकडेच निघून जायचा. न्यूजमध्ये अक्षयबद्दल तिला त्याची तारीफच ऐकायला मिळायची. कधी त्याच्या कामामुळे, तर कधी त्याच्या फॅशनबद्दल, तर कधी गुड लुक्सबद्दल. असा नवीन प्रकारे त्याच्याबद्दल ऐकायला मिळायचं. सगळ्यात जास्त तारीफ कामामुळे व्हायची. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याने हे सगळं खूप कमी वयात मिळवले होते. खूप कमी वयात त्याने हे सगळं कमवलेलं होतं, म्हणून सतत जास्त न्यूज त्याच्याबद्दलच असायची. असं नव्हतं का त्याला पाहून कोणी जळत नव्हतं. खूप अशी लोकं होती की त्याच्या प्लॅनिंग कामामुळे जळायची. लोक सगळे पण त्याच्यावर नजर रोखून बसली होती का अक्षयची चूक कधी होते का म्हणून. पण ह्या सगळ्यांवर पाणी फिरवत अक्षय सतत एक पायरीवरच चढत होता. आरुषी कधीच कोणावर एवढी नाराज कधीच राहत नव्हती. आणि आज ती एवढी थकली होती का तिचं जरा पण मूड नव्हता अक्षयसोबत भांडण्यासाठी. अक्षयने आज सकाळी तिला लिफ्ट देण्याचा प्रयत्न केला होता. हा विचार करून तिचं पण मन आता पाघळत होतं. कितीही केले तरी अक्षयने कितीतरी वेळा आरुषीची मदत केली होती, म्हणून आता जरा पण वाटत नव्हतं का अक्षयवर नाराज राहावा म्हणून. विचार करत आरुषी सरळ तिच्या लॉकरकडे गेली. लॉकर उघडून तिने जेव्हा तिचा मोबाईल बाहेर काढला, तर मोबाईलच्या स्क्रीनवर अक्षयचे 45 कॉल पाहून ती एकदम हैराण झाली. ती सगळं राग विसरून अक्षयला फोन करू लागली. तेवढ्यात तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला. बॅटरी संपली होती. आरुषीने पटकन बॅग घेतली आणि सगळ्यांना बाय बोलून पटकन बाहेर आली. रस्त्याने चालताना तिला लांबूनच घर दिसत होतं, पण पूर्ण घरात एकही लाईट पेटलेली दिसत नव्हती. हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. त्याच्यामुळे ती पळत घराच्या दिशेने गेली. असं तर नाही ना झालं, अक्षय मला शोधायला बाहेर तर नाही ना गेला. आरुषीच्या मनात हा विचार आला, पण काही वेळातच तिने तो विचार डोक्यातून बाहेर काढून टाकला. काही वेळातच तिने दरवाजाचा पासवर्ड टाकला आणि दरवाजा उघडून आतमध्ये गेली. आरुषीने घरात पाय टाकला ती लाईट लावणार तेवढ्यातच तिला समोर एक सावली दिसली. त्याच्याने तिला सहज जाणवत होतं का इथे कोणीतरी आहे म्हणून. घाबरून तिला काहीच सुचत नव्हतं, पण ती जशी भानावर आली तशी ती मोठ्याने ओरडू लागली, चोर चोर, आरुषी पळ तू इथून, चोर आला ओरडत ती घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागली. पण घाबरून तिला अंधारात काहीच न दिसल्याने ती दरवाजाकडे न जाता भिंतीला टक्कर होऊन खाली पडली. तिला डोक्याला जोरात लागलं, तरी पण तिला आता त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. तिला फक्त आता तिथून पळायचं होतं. ती दरवाजा उघडून पळणार तेवढ्यात तिला कोणीतरी मागून पकडलं. आरुषी अचानक शॉक झाली. ती त्याच्यापासून पळण्यासाठी स्वतःला सोडू लागली आणि मोठ्याने ओरडू लागली आणि जोरात त्याला मारायला लागली. पागल झालीस का तू, ओरडू का राहिली, अक्षय तिला भांडत म्हणाला. आरुषीने स्वतःला मारण्यापासून आरुषीला दोन्ही हाताने पकडून ठेवले. अक्षय खूप वेळ टीव्ही पाहून बोर झाला होता, म्हणून त्याच्या मनात विचार आला का असं तर नाही ना आरुषी त्याच्या पाठीमागून एखाद्या मुलासोबत डेटवर तर नाही ना गेली.
कारण तिच्या मागे फिरणारे मॅडमचे भरपूर मजनू होते. हा विचार करून त्याच्यातला नवरा पण जागून उठला. त्याने लगेच घरातील सगळ्या लाईट बंद केल्या आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर रस्त्यावर पाहू लागला. हे पाहायला आरुषी एकटीच घरी येते का तिला सोडवायला कोणी एखादा मुलगा येतोय. अक्षयने आज ठरवलं होतं, आरुषी जर आज एकटीच घरी आली तर तो तिला असं लेट होण्यासाठी माफ करेल, पण कोणासोबत ती आलेली दिसली तर मग तो कोणीही असू दे, अक्षय त्याचे हातपाय तोडून जागेवरच त्याला मारेल. कितीही केले तरी त्याने ही बॉडी फक्त शोसाठी बनवली होती का? 1 तासापासून अक्षय खिडकीजवळ उभा होता म्हणून त्याचे पाय दुखायला लागले होते. पण आरुषीला त्याने घरी येताना पाहिलं तेव्हा त्याने मोठ्याने श्वास घेतला. पण तरी पण आरुषीमुळे त्याला एवढा त्रास झाला होता आणि त्याचा मूड पण खराब झाला होता. म्हणून तिला परेशान करण्यासाठी त्याच्या मनात एक खुराफाती आयडिया आली. तो जाणून बुजून दरवाजासमोर उभा राहिला होता. त्याला वाटलं का आरुषी त्याला पाहून घाबरून जाईल आणि त्याचा पण एंटरटेनमेंट होऊन जाईल. पण ती एवढी घाबरेल हा त्याने पण विचार नव्हता केला. एकतरी एवढा वेळ घराबाहेर होती आणि काहीच कारण नसताना तिने त्याला मारलं होतं. त्याने रागात तिचे दोन्ही हात एकाच हातात पकडले आणि दुसऱ्या हाताने लाईट ऑन केली. रागात त्याने एक झटक्यात सगळे स्विच ऑन केले आणि काहीच सेकंदात सगळं घर लाईटने पेटून उठला होता. लाईट पेटताच आरुषीने शॉक होत समोर बघितलं. अक्षय, तू? घाबरून अजून पण तिची धडधड बंद नव्हती झाली. तुला माहिती आहे मी किती घाबरली होती. तू जाणून बुजून मला घाबरवलं ना? आरुषी नाराज होता त्याला विचारलं. अक्षयने तिचा हात सोडून त्याचे हात बांधत सरळ उभा राहून आरुषीकडे पाहिलं. भीती कधीही त्यालाच वाटते जो काही चुकीचं काम करतो तो. तू तर काही चुकीचं काम करून तर नाही ना आलीस? बोलत खाली वाकत आरुषीच्या डोळ्यात पाहून विचारलं. हे तर नाही ना? आता येतात काही चुकीचं काम तर नाही ना केलंस तू? आरुषीने त्याला इग्नोर करत हाताकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होता. अक्षयने एवढ्या जोरात हात पकडला होता की तिला अजून पण त्रास होत होता. हां, काय नाही. मी का चुकीचं काम करेल? आरुषीने घाबरत उत्तर दिले. तेवढ्यात तिला आठवलं का पार्ट टाइम जॉबच्या नादात तिने अक्षयसाठी जेवणच नाही बनवलं. आणि अक्षयने तिला किती कॉल केले होते. तिने त्याच्या कॉलचा एक पण उत्तर नव्हतं दिलं. त्याच्यामुळे तो नाराज तर नाही ना झाला? हा विचार करून आरुषीच्या चेहराच पांढरा पडला. आरुषीचे तोंडावरचे एक्सप्रेशन पाहून अक्षय जवळ येत म्हणाला, असं वाटतंय माझा निशाणा बरोबरच लागलाय. तुझ्याकडे अजून पण टाईम आहे. त्याच्यामुळे तू मला खरं सांग, काय केलंस तू? काय माहिती, मी अजून पण तुला माफ करेन. आरुषीने एक नजर त्याच्यावर टाकली आणि त्याला इग्नोर करत पुढे गेली. आरुषीचा तसाच ड्रामा पाहून अक्षय मागून रागात ओरडला, तू मला इग्नोर करतेस? पण आरुषीने शांत होता मागे पाहून नकारार्थी मान डोलावली आणि बोलली, तू जेवलास का? मी लगेच काहीतरी तुझ्यासाठी बनवते. पण तिचं बोलणे ऐकून अक्षयला आणखीनच राग आला. अक्षय तिच्या जवळ येत म्हणाला, तुला नाही वाटत का हा प्रश्न विचारायला खूप वेळ झाला म्हणून?
तुला काय वाटते तू माझ्यासाठी जेवण नाही बनवलं तर मी तुझी वाट पाहून भूक राहील का? तुला माहिती पण आहे का संध्याकाळपासून मी तुला किती कॉल केले ते? एक वेळ पण नाही आठवण झाली का माझ्या कॉलचा उत्तर द्यावं म्हणून? काय विचार करून माझ्या कॉलला इग्नोर केलास तू? ते मी काही महत्त्वाचं काम करत होती आणि माझ्याजवळ मोबाईल पण नव्हता, त्याच्यामुळे आरुषी परेशान होत अक्षयकडे पाहत बोलली. तर मग तू मला ही गोष्ट कॉल करून पण सांगता आली असती ना. तुला माहिती पण आहे का? अक्षय बोलणार होता का तुला माहिती पण आहे का मी किती परेशान झालो होतो म्हणून इथे तुझ्यासाठी. पण त्याने स्वतःला कंट्रोल करत थांबवले. एक सेकंद थांबून त्याने त्याचं बोलणं पूर्ण केले. तुला माहिती पण आहे का मला किती जोरात भूक लागली होती. आरुषी तिचा मोबाईल पुढे करत म्हणाली. मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्याची बॅटरी संपली होती, त्याच्यामुळे मी तुला कॉल नाही करू शकली. मला माहिती आहे का तुला भूक लागली असेल म्हणून मी तुझ्यासाठी जेवण बनवायला चालली होती. जेवण बनवण्याव्यतिरिक्त तुला अजून काही येते तरी काय? मला माहिती आहे का काल जे काही झालं त्या गोष्टीमुळे तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस. तुला माझ्यासमोर नाही यायला लागलं पाहिजे म्हणून तू येता जेवणाचं कारण पुढे करतेस ना, किचनमध्ये निघून चालली आहेस ना. अक्षय रागात जवळजवळ ओरडत बोलला. आरुषी त्याचं बोलणे ऐकून एकदम शॉक झाली. तिला गप्प पाहून अक्षय जवळ जात बोलला. तुला काय पाहिजे? तुला काय वाटते मी तुझ्याजवळ येऊन माफी मागू का? तुझे पाय पडू का? तेव्हाच तुझ्या काळजाला थंडक मिळेल का? नाही, मला का असं वाटेल? आरुषीने अक्षयला एवढं जवळ पाहून ती एकदम गडबडून मागे सरकली आणि बोलली. अक्षय तिचं बोलणे ऐकून शॉकच झाला. त्याला वाटलं होतं का आरुषी पण त्याच्यासोबत भांडण करेल, पण ती एवढ्या लवकर समजून घेईल त्याला जरा पण नव्हतं वाटलं. त्याने त्याचे डोळे बारीक करत संशयाच्या नजरेत पाहत म्हणाला. रिअली? तुला काय वाटतंय? मला काही माहीत नाही होणार का? तुला नंतर ऐकवायचं असेल ना, पण मनातल्या मनात बोलत असशील का अक्षय तुझी माफी का नाही मागत आहे? हो ना, सगळं समजतं मला. आरुषीला समजतच नव्हतं का ती त्याला काय उत्तर द्यावं म्हणून. तिला गप्प पाहून अक्षयने तिचे हात ओढून जबरदस्ती सोफ्यावर बसून दिले आणि तो तिच्यासमोरच एक खुर्ची टाकून बसला. लेट मी क्लिअर वन थिंग. चुकी कुणाचीही असो, पण मी कधीच कुणाला सॉरी बोलत नाही. समजलं ना तुला? कमीत कमी ह्या जन्मात तर नाहीच नाही. असं कधीच माझ्याकडून होणार नाही. मी कधीच कुणाला सॉरी बोलू शकत नाही. अक्षय एकदम सिरियस होत तिच्याकडे पाहून बोलला. आरुषीने गपचूप होकारार्थी मान डोलावली, पण आरुषीला असं गपचूप बसलेलं पाहून त्याचं बोलणे ऐकून घेताना पाहून त्याला अजून जास्तच इरिटेशन होत होता. अश्विन तर बोलला होता का सॉरी नाही बोललो तर मुली अख्खं आयुष्यभर मनात खुन्नस ठेवतात, पण आरुषी तर असं काहीच करत नव्हती. तो चिडत डोक्यात हात घालून जवळजवळ त्याची पूर्ण हेअरस्टाईलच खराब केली. असं वाटत होतं का त्याला काहीच समजत नव्हतं का त्याला आरुषीला काय बोलायला पाहिजे. खूप मुश्किलने गळा साफ करत त्याने बोलायला सुरुवात केली. आज मिस्टर खोसला ऑफिसमध्ये आले होते. ते
कॉन्ट्रॅक्ट साईन करायला आले होते. अक्षयने अडखळत त्याचं बोलणं पूर्ण केले. पण आरुषी हे ऐकूनच एकदम खुश झाली. खरंच तिने एखाद्या लहान मुलीसारखं खुश होऊन विचारलं, सो त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल तुला काही पाहिजे असेल तर तू माझ्याकडून मागू शकतेस. बोलत तो काही वेळ थांबला आणि बोलला, आईशपथ, आज तू जे पण मागशील ते मला जर तुला देण्यासारखं असलं तर मी ते तुला नक्कीच देईल. अक्षयने मनातच डिसाईड केले होते की आज आरुषी जे काही पण मागेल, म्हणजेच कपडे, बॅग, ज्वेलरी, लाखो रुपयांचे कपडे पण असतील तरी मी ते तिला आज देईल. ते सगळं देणार म्हणून त्याने ठरवलं होतं. जर कधी वाटलं तर ह्या सगळ्या गोष्टींनी तो तिचं सगळं रूमच भरून देईल. मग ती नक्कीच खुश होईल ना. आरुषी त्याचं बोलणं ऐकून अचानक सरप्राईज झाली. पण मला काहीच नाही पाहिजे. काय? अक्षयने हैराण होऊन तिला वरून ते खालीपर्यंत पाहिलं आणि विचारलं, मोठ्या पप्पांना भेटणं हे एक कोइन्सिडन्स होता. आणि हो, मला ह्या गोष्टीची खुशी आहे का तुला जे पाहिजे होतं ते तुला भेटलं. त्याच्याहून चांगली गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते. अजून मी काहीतरी कामात आली ना तुझ्यासाठी. आरुषी हसत बोलली. अक्षय आश्चर्यचकित होऊन एकदम आरुषीकडे पाहत होता. काय आहे ही मुलगी? हिची गोष्ट जरा वेगळं आहे. मी दुसऱ्या एखाद्या मुलीला जर सांगितलं असतं ना तर आज तिने माझा सगळा बँक बॅलन्सच संपवला असता. पण ही आरुषी, तिला तर लहान लहान गोष्टींनी पण ती लगेच खुश होऊन जाते. किती सोपं होतं तिला खुश करणं. तिला तर मोक्याचा फायदा उठवणं तर तिला येतच नाही वाटतं. ह्या टायमाला आरुषीच्या डोळ्यात जे काही चमक दिसत होती त्याला पाहून असं वाटत होतं की अक्षयला तिने खूप काही दिलंय म्हणून. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद.